सोलापूरमधील प्रसिद्ध संकेत ज्वेलर्स सोबत चेतन गरुड प्रोडक्शनचा पहिला ब्रँड इंटिग्रेशन प्रकल्प अत्यंत यशस्वीरित्या पार पडला। विशेष म्हणजे सोलापूर शहरात अशा प्रकारे ब्रँड इंटिग्रेशन करण्याचा हा पहिलाच यशस्वी प्रयत्न ठरला आहे। या संपूर्ण प्रकल्पाचं चित्रीकरण आणि दृश्यमान सौंदर्य जपण्याचं महत्त्वाचं काम कमलेश शिंदे यांनी केलं आहे। या विशेष प्रकल्पाचं मुख्य आकर्षण म्हणजे फाडा चित्रपट फेम अभिनेत्री रसिका चव्हाण आणि असंच होतं मनात माझ्या व नतरंगी नार फेम अभिनेता महेश पिंपरीकर यांची लाभलेली उपस्थिती। या दोन्ही लोकप्रिय कलाकारांनी आपल्या बहारदार अभिनयानं आणि स्क्रीन प्रेझेन्सनं या ब्रँड इंटिग्रेशनला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे। चेतन गरुड प्रोडक्शननं सोलापूरकरांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे। हा उपक्रम स्थानिक पातळीवर राबवताना आम्हाला सोलापूरच्या रसिकांचं आणि सहकाऱ्यांचं मोलाचं पाठबळ मिळालं। या कामात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आम्ही ऋणी आहोत अशी भावना व्यक्त करण्यात आली। नमस्कार, मी कमलेश शिंदे। माझी छोटीशी आपल्या सगळ्या मित्र कंपनीमध्ये माझी छोटीशी ओळख आहे, जसं संतोष बाबा कासे बसलेत समोर। तर श्री प्रोडक्शन म्हणून माझी फर्म आहे सोलापुरात, जे आपण फोटोग्राफी आणि म्युझिक अल्बमसाठी आता आपण जे विषय घेतला आहे, तर सोलापूरमध्ये आपल्याला खंडेरायात आली माझी देणं गाणं ऐकलं असेल आपण सगळ्यांनी। इश्काची नौका चेतन गरुड प्रोडक्शन जे आहे ते स्वतः समक्ष आलेले आहेत। खंडेरायात झाली माझी देणं जे 120 मिलियन वर व्ह्यूज आहेत त्या गाण्याला, तर ते चेतन गरुड प्रोडक्शन यांचं आहे। तर जवळपास ते 250च्या वर गाणे आता पण मराठी म्युझिक अल्बम केले त्यांनी। तर आम्ही आज सोलापूरमध्ये एक ब्रँड इंडिकेशन म्हणून कॉन्सेप्ट चालू केला होता की त्याच्यामधून आपण गाण्यांमधून जे आपले काही सोलापुरातले उद्योजक आहेत त्यांना महाराष्ट्रभर आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। त्यातून आपले सोलापुरातले संकेत ज्वेलर्सचे मालक संकेत सर आहेत आणि आपले याच्यामध्ये काम केलेले जे सिने अभिनेत्री आहेत रसिका चव्हाण, खोडा मूवी पाहिली असेल, खोडा किशिक त्याचे सिने अभिनेत्री आहेत आणि चेतन गरुड सर आहेत गरुड सर। तर आमचा मेन मोटिव्ह होता की सोलापूरमधून आपल्या इथले जे नवीन नवीन कलाकार आता इच्छुक आहेत जे पुणे मुंबईला जात आहेत, तर चेतन गरुड प्रोडक्शनने एक डोक्यात विषय घेतला की आपण दोघांनी विचार केला की सोलापूरमध्ये आपण गाण्यांची सुरुवात करूया म्युझिक अल्बमची। आणि छोटीशी काय ना म्हणतो आपण 99 पैकी 1% 1% आम्ही फिल्म सिटी सारखं कन्सेप्ट आणण्याचा प्रयत्न करतोय की गाण्याच्या माध्यमातून म्युझिक अल्बमच्या माध्यमातून। तर आपल्या पत्रकार बंधूंचं एक सहकार्य आणि चौथा स्तंभ म्हणला जातो, तर आम्ही तर त्याला पहिलाच मानतो। तुमचा सगळ्यांचं सहकार्य असलं पाहिजे, हाच आमचा पहिला उद्देश। तर पुढचं थोडंसं चेतन गरुड सर सांगतील। सो बेसिकली चेतन गरुड प्रोडक्शन मी आणि माझी मिसेस आहे वीणा गरुड, दोघं मिळून आम्ही चालवतो। सो आमच्या कंपनीचा मेन पिलरच आहे की जे नवीन कलाकार आहेत ज्यांना कोणीच मार्केटमध्ये उभं करत नाही, सो त्यांना घेऊनच आम्ही काम करतो। मोस्टली जिथं नीड असते एक्सपिरियन्स आर्टिस्ट पाहिजेच समोरच्या पार्टीला, तर तिथं आम्ही ती घेऊन करतो। पण आम्ही मोस्टली सगळे फ्रेशर आर्टिस्ट घेऊन काम करतो आणि तळागाळातले जेवढे नवीन सिंगर्स आहेत, कंपोजर आहेत, रायटर्स आहेत, ॲक्टर्स आहेत, ॲक्ट्रेसेस आहेत, सगळ्यांना आम्ही चान्स देण्याचा प्रयत्न करतो की मार्केटमध्ये त्यांची एक नवीन ओळख निर्माण व्हावी आणि त्यांचं या क्षेत्रामध्ये पण वाटचाल पुढची चालावी। सो त्याप्रमाणे आम्ही जवळपास आजपर्यंत टी सिरीज झालं, टिप्स झालं, शिमारो, टी सिरीज, एव्हरेस्ट, व्हिडिओ पॅलेस हे बऱ्याच ब्रँडसोबत आम्ही काम केले। मी स्वतः जवळपास 15-16 वर्षापासून इंडस्ट्रीत काम करतोय। 9 जकास, माय बोली या चॅनल्सला रिव्हॅम्प करणं, म्युझिकमध्ये बरंच काम केलं, रेडिओ टी व्हीपासून। सो सोलापुरात येण्याचं कारण असं होतं की सोलापूरमध्ये आजपर्यंत गाण्यामध्ये कोणी ब्रँड इंटिग्रेशन हा प्रकार केला नाही आहे किंवा गाणे प्रोड्यूस झाले असतील पण ते बाहेर आले नाही बरेचसे। सो प्रयत्न हाच होता की या गावातलेही बऱ्याच गोष्टी, बरेच ब्रँड्स किंवा बरेच तरुण आणि त्यांना सगळ्यांना संधी मिळावी आणि आम्ही त्यांना मोठ्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्या मेन लीगमध्ये घेऊन यायचा प्रयत्न आम्ही करतोय। नमस्कार सगळ्यांना, माझं नाव रसिका चव्हाण। माझी ओळख सांगायची झाली तर आपण सगळ्यांनी नॅशनल इंटरनॅशनल अवॉर्ड विनर फिल्म्स पाहिल्याच असतील। फाडा, दशक्रिया, खिचिक नावाची फिल्म होती ज्याला मला स्वतःला नॉमिनेशन होतं आणि अशा अनेक फिल्म्स मी केल्या आहेत आणि चेतन गरुड प्रोडक्शनसोबत काम करण्याची संधी मिळाली। त्यात सोलापुरात येऊन शूट करण्याची संधी मिळाली। कमलेश शिंदे आमचे जे DOP आहेत, अत्यंत सुंदर गाणं शूट झालंय आणि मला वाटतं सोलापुरात येऊन शूट करण्याची माझी पहिलीच वेळ होती, पण इतका सुंदर अनुभव होता की सगळे इतके कोऑपरेटिव्ह आहेत आणि आपल्याला कुठेच अडचण आली नाही शूट करताना। सगळ्यांनी खूप छान मदत केली
आणि सोलापुराशी माझा संबंध फार जवळचा आहे, कारण सोलापुरात माझी मावशी राहते. सो यांनी मला जेव्हा सांगितलं की सोलापुरात शूट करायचं आहे, तर मी एका पायावर तयार होते. मजा आली शूट करताना. तुम्हाला गाणं रिलीज झाल्यानंतर पाहायला मिळेल आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने शूट झालंय. मला वाटतं की सोलापुराचं नैसर्गिक सौंदर्य आपल्याला गाण्यातून पाहायला मिळेल. शिवाय आर्टिस्ट आहेत. आम्हाला कुठल्याच पद्धतीची कमतरता तिथे भासली नाही. इतकं सुंदर शूट झालंय. तुम्ही एकदा मी संकेत अनवेकर, संकेत ज्वेलर्स माझं दुकान आहे सराफामध्ये. तर आपले कमलेश सर माझ्याकडे आले होते की आपण एक काहीतरी नवीन उपक्रम सोलापुरात राहू. त्यांनी आता हे नाही म्हटलं तरी मला वाटतं 10-12 वर्षापासून सोलापुरात काही आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न करत आहेत. पण त्यांनी आणली एक कॉन्सेप्ट आणली की आपण एक म्युझिक अल्बम सोलापुरात शूट करू. त्यासाठी तुमचं काय मत आहे? तर मी आणि माझ्या घरच्यांना मला काहीतरी नवीन काहीतरी करावं अशी इच्छा होतीच. त्यांनी त्याची मला संधी दिली आणि चेतन गरुड सर यांचं तर मी बघितले होते गाण्या वगैरे. त्या हिशोबाने मला जर घरच्यांशी पण डिस्कस करून मी ठरवलं की नवीन काहीतरी करायचं तर आपण पुढाकार कुठं ना कुठं घेतलाच पाहिजे. त्यासाठी म्हणून मग त्यांच्याशी मी म्हटलं की हा आपण करूच काहीतरी. आता सोलापुरात काहीतरी नवीन काही होत नाही असं काहीतरी त्यांनी आणलं आणि आम्हाला संधी दिली ती करायची. त्यांच्याबद्दल त्यांचा धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं आहे अजून? अल्बमचे गाणे जे तुम्ही बनवता त्याच्यामध्ये जे आर्टिस्ट तुम्ही सिलेक्ट ते कशा पद्धतीने? आता जसं बघायला गेलं की आर्टिस्ट सिलेक्ट करणं म्हणजे पहिले थोडंसं यावेळेस जे पहिली वेळ केलंय की ब्रँड सेलिब्रिटी आम्हाला का घ्यावं लागली की सोलापुरात पहिलं गाणं केलं तर न्यू कमर्सला घेतलं तर पण लवकर ओळखणार नाही. तर सेलिब्रिटी घेतलेला एक फायदा का होता की त्यांचं नॉन फेसचा लोकांपर्यंत पोहोचतं आणि त्याच्यातनं आता आपण ह्यांच्यासोबत नवीन आर्टिस्ट घेतोय. माझा मेन मोटिव्ह होता की सोलापूरच्या उद्योजकांनी सहकार्य करावं. मी ह्या हेतून सोलापुरातल्या भरपूर उद्योजकांना भेटलोय आणि सगळ्यांनी चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलाय. काम अजून कोणी केलं काय असं नाही, पण काम सगळ्यात पहिले सुरुवात केली. मी म्हणतो सोलापूरच्या इतिहासात संकेत ज्वेलर्सचं नाव नोंदलं जाणार की त्यांनी अल्बमच्या माध्यमातून ज्वेलर्समध्ये आले. ज्वेलर्स आपल्या गाण्यामध्ये आलेल्या. तर त्यांनी जी संधी दिली त्यांच्या काकांना आम्ही कन्व्हिन्स केलं, सांगितलं की आपण गाण्यातून आपण टीव्हीवर हे गाणं असं नाही की फक्त युट्यूब पुरतं आहे, हे गाणं मराठी म्युझिक चॅनलवर सुद्धा लागणार आहे. ते आपल्याला ह्या 15 मेच्या आत हे गाणं रिलीज होईल. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.